आले आणि खरा तर म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा हा जो उत्सव साजरा करण्याचा विषय आहे, तर त्याच्या मागचा खरा उद्देश आज आपण साध्य केला हिरमन भाऊ. मला असं वाटतं का एकात्मता आपण जपली पाहिजे. भेदभाव भरपूर असतील, पण शाळा हे खरं आपलं मंदिर आहे. गावाचं मंदिर हे शाळा आहे. ही मुलं आज आपण घडवली, व्यवस्थित पद्धतीने त्यांची मशागत झाली, तर नक्कीच आपला भारत देश सक्षम व्हायला काहीही वेळ लागणार नाही. गावागावातून सुरुवात केली, गोरगरिबांची मुलं शिकली, तर दारिद्र्य नक्की पळून जाणार आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि स्वातंत्र्यानंतर शिक्षणावर, आरोग्यावर खूप भर देण्यात आलेला आहे. आपण सुद्धा एकात्मतेच्या भावनेने या प्रांगणात जमलोत. सगळे विद्यार्थ्यांचं गोड कौतुक तुम्ही केलं. त्याच पद्धतीने तरुण मंडळी काही का असे ना, मला समाधान वाटतं का आता शाळेकडे त्यांची पावलं यायला लागली. तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही इथं द्यायला लागला आणि इथूनच काहीतरी क्रांतीची सुरुवात होईल. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ इथूनच कुठंतरी जन्माला येईल अशी मला आशा वाटते. या ठिकाणी सगळेजण आलात. आदिवासी दिनाच्या दिवशी जशी निसर्गाने आपल्याला साथ दिली, आजही त्याच पद्धतीने, त्याच उत्साहाने निसर्गाने साथ दिली. माझ्या माय माऊल्या सगळ्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या वेळात वेळ काढून. त्याचप्रमाणे माझे छोटे बांधव, मोठे बांधव असतील, माझी ज्येष्ठ मंडळी असेल, सगळे आपण एका झेंड्याच्या खाली एकत्र, एक भारतीय म्हणून एकत्र येत आहोत. मला आशा आहे तुम्ही चांगल्या प्रगतीच्या दिशेने शाळेला नक्की मदत कराल आणि दिवसेंदिवस शाळेचा पट कमी होतोय, तर पट वाढवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मदत करावी असं मी आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला शाळेचा एक घटक म्हणून आवाहन करते. शाळा ही शिक्षकांची नाही, शाळा ही गावाची आहे. आम्ही शाळेचे नोकर आहोत, चाकर आहोत आणि आपण या मंदिराची सेवा नक्कीच करू आणि आपले बालगोपाळ नक्कीच चांगल्या मार्गाला कसे जातील, उद्याचे भविष्यातले चांगले नागरिक कसे घडतील, याकडे आपण सगळे मिळून लक्ष देऊ. शाळेच्या प्रगतीकडे आपण सगळे लक्ष देऊ अशी आशा व्यक्त करते. या ठिकाणी आपण सगळेजण आलात, प्रतिष्ठित नागरिक आलात, विद्यार्थी आले, त्याबद्दल मी सगळ्यांचं शाळेत